नामस्मरण केल्याने कसे व कोणते बदल घडतात हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी प्रेमपूर्वक म्हणा व तसेच आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहा, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. नामस्मरण हे केवळ भक्तिमार्गाचे एक साधन नाही, तर ते एक शक्तिशाली माध्यम आहे, जे साधकाच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडवते. हे स्मरण केल्यामुळे मन, शरीर आणि आत्मा या तिन्ही पातळ्यांवर सकारात्मक परिणाम होतो. संत महात्म्यांचे चरित्र पाहिले असता असे लक्षात येते की त्यांनी आपल्या आध्यात्मिक वाटचालीत एकांताला मोठे स्थान दिले आहे. प्रारंभी साधकही एकांतप्रिय होतो. त्याला बाह्य जगाकडून अलिप्त राहण्याची प्रेरणा मिळते, कारण त्याचा अंतर्मुख होण्याकडे कल वाढतो. नामस्मरणाने होणारे मानसिक परिवर्तन. साधक जेव्हा नामस्मरण सुरू करतो तेव्हा त्याच्या मनात अनेक विचारांची गर्दी होते. ही स्थिती सुरुवातीला अस्वस्थ करणारी वाटू शकते, पण हे चांगले लक्षण आहे. मनात साचलेले नकारात्मक विचार आणि पूर्वसंचित संस्कार हळूहळू नष्ट होऊ लागतात. काही साधक या प्रक्रियेत घाबरून जातात आणि नामस्मरण सोडून देतात. मात्र जे चिकाटीने पुढे जातात त्यांना मोठे मानसिक स्थैर्य प्राप्त होते. काही दिवसांनी त्यांना झोपेतही नामस्मरण होऊ लागते. ही स्थिती ध्यान साधनेच्या प्रगतीचे द्योतक आहे. जर तुम्ही पहिल्यांदाच ही व्हिडिओ पाहत असाल आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर ह्या व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शरीर आणि जीवनशैलीतील बदल. नामस्मरणामुळे झोपेचा त्रास दूर होतो. पूर्वी असलेली अस्थिर झोप शांतीत परिवर्तित होते. साधकाला वेळेवर जाग येते. विशेषतः पशुपक्षी देखील त्याच्या साधनेला सहकार्य करू लागतात. या स्थितीत साधक अधिक सकारात्मक आणि आनंदी राहतो. त्याला अनावश्यक क्रोध येत नाही. मात्र जर नामस्मरण करूनही राग येत असेल तर त्याचा अर्थ असा आहे की साधनेत काही नियमांचे पालन व्यवस्थित केले जात नाही. नामस्मरणाचे आध्यात्मिक फायदे. साधकाच्या कुंडळीत सर्व स्थाने हळूहळू शुद्ध होत जातात. प्रथम स्थान म्हणजे स्वभावस्थान, द्वितीय स्थान म्हणजे धनस्थान, तृतीय स्थान म्हणजे पराक्रमस्थान. ही स्थाने स्वच्छ होत गेली की जीवनात अनुकूल घटना घडू लागतात. ही केवळ कर्मगती नसून नामस्मरणाने मिळणारी कृपा आहे. सर्वसामान्य लोकांना साधना सुरुवातीला सुखद वाटते, पण जसजशी ती खोलवर जाते तसतशी विषयवासना कमी होत जाते. त्यामुळे काहींना सुरुवातीला वाटते की साधनेमुळे आनंद कमी होतो, पण प्रत्यक्षात तो अधिक स्थायी आणि शाश्वत आनंदाचा भाग असतो. नामस्मरण ही केवळ भक्ती नव्हे तर आत्मशुद्धीची प्रक्रिया आहे. हे आपल्या कुंडळीतील अशुभ ग्रहांचे परिणाम कमी करते आणि जीवनात अनुकूलता आणते. सर्वांनीच नामस्मरण करून आत्मपरमात्म्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करावा. या शाश्वत आनंदाचा अनुभव घ्यावा. हे नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये लिहा, श्री गुरुदेव दत्त. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर भक्तिमय या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.